दुसरं या ठिकाणी आपल्याला या क्रीडा नगरीमध्ये दसई नगरीमध्ये पाहायला मिळते। आयोजक भूमिकेमध्ये आपण बघू शकतो गणेशजी मडके, त्याच पद्धतीने मुस्तफा शेख, पप्पू 11 दसई आणि संपूर्ण त्यांची शिलेदार टीम या ठिकाणी एका युनिटीनुसार या ठिकाणी एकत्रित आली आणि हे पर्व दुसरं देखील संपन्न झालं। किंबहुना मी म्हणेल ते आतापर्यंत 3 दिवस मध्ये प्रवेश देखील करतायत। गोलंदाजी मार्कवर आतिश पांडे, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट। पहिला चेंडू स्किट झालाय पॉइंटच्या दिशेने, थोडं फंबलिंग झालं आणि पहिल्या चेंडूवर या ठिकाणी अगदी बघितलं तर 2 धावा। होऊ शकल्या असत्या परंतु या ठिकाणी एकच धाव मिळाली। तर 40 मिनिटांमध्ये तुम्हाला एक इनिंग कोणत्याही परिस्थितीमध्ये कंप्लीट करायची, याकडे मी कॅप्टन दोन्ही कॅप्टनचं या ठिकाणी मी लक्ष वेधू इच्छितो। कारण अगदी बघितलं तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ज्या वेळेस 10 मिनिटे 15 मिनिटे उशीर होतो त्यावेळेस मांडन कपात केली जाते। शॉर्ट पिच चेंडू बाउन्स होतो, या ठिकाणी बॅटची एज साठी खूप मोठी अपील केली गेली आणि पंचांचा फिंगर इट गोज अप। डेफिनेटली बॅट्समन शुड बी बॅक टू द डगआउट। काय खतरनाक चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला। बॅट्समन अनइव्हन बाउन्स आणि तो देखील आपल्या अपेक्षेप्रमाणे अगदी उंचीवर आला, गुड लेंथपर्यंत थोडा बाउन्स झाला आणि अशा पद्धतीने स्क्वेअर कट अप्पर कट खेळायला गेले आणि मला वाटतं डगआउटच्या आश्रयाला पोहोचले। बॅट्समन या ठिकाणी बाद झालेत। विलास शेंद्रुन विपक्ष गोटेकर बी ही मॅच आपल्या समोर या ठिकाणी पाहायला मिळते। दसई प्रीमियर लीग पर्व दुसरं या 2022 मधील जर विचार केला तर सातत्याने या दसई नगरीमध्ये या पंचक्रोशीमध्ये जर विचार केला तर खूप चांगल्या मॅचेसचं आयोजन केलं गेलं। साई एकविरा चषक नामदेव भाऊ यांच्या माध्यमातून, तदनंतर जर बघितलं तर रमेश स्पोर्ट्स क्लब साडगाव यांच्या माध्यमातून, तदनंतर या नगरीमध्ये आपण विचार केला तर शिवनेरकर चषक देखील या ठिकाणी पार पड, शिलोत्तर चषक, धर्मवीर चषक देखील पार पडला आणि त्यानंतर आपण दसई प्रीमियर लीग 2022 पर्व 2 पाहतोय। तर क्रीडा रसिक वर्गांचं पुन्हा एकदा या दुपारच्या सत्रामध्ये सहर्ष सविनय आनंदमय स्वागत। ओहो क्या बात आहे, अवे फ्रॉम द बॉडी। अगदी बॅट्समन फ्रंट फुटला देखील येऊ शकले नव्हते, एकाच जागेवर ब्लॉक झाले होते आणि या ठिकाणी ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला, परंतु आतिश पांडेची जर लाईन अँड लेंथ बघितली तर परफेक्ट वाईड यॉर्कर या पद्धतीने वाईडर चेंडू हाताळला आणि बॅट्समन बीट, डॉट बॉल। फुल टॉस ऑन साइडला स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला मिळाली परंतु धाव येणार नाहीये। सिली मिडॉनला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं। अगदी या ठिकाणी बघू शकतो तर कंट्रोल बॉलिंग, इकॉनॉमिकली बेस्ट कंट्रोल बॉलिंग पाहायला मिळते। मेंडेटरी पॉवर प्ले असताना बॅट्समनच्या फेवरमध्ये एकही चेंडू मिरिटवर दिला नाही। शॉर्ट पिच चेंडू ग्लान्स करण्याचा प्रयत्न केला होता, बॉडी लेंथ, हा देखील डॉट बॉल येणार। सातत्याने डॉट बॉलची मालिका सुरू झाली, कारण अगदी आपण बघितलं तर 1990 ला एक दामिनी मालिका असायची, त्यानंतर मला वाटतं 4 दिवस सासूचे ही मालिका सुरू झाली सलग। मला वाटतं त्या ठिकाणी 5 ते 6 वर्ष चालली, परंतु होम मिनिस्टर 20 वर्ष चालली। तर या मालिका असतात, या ठिकाणी ही डॉट बॉलची मालिका, खूप चांगली बॉलिंग। ओ इनसाइड आउट या ठिकाणी बघितलं तर सरळ सेट डाऊन द ग्राउंड। गणेश टिंगरे, व्हॉट अ मॅग्निफिशंट कॅट, सॉफ्ट हँडेड आहे, द स्पेशली तो धोनी म्हणून ओळखला जातो आणि या ठिकाणी MS स्टाईलने जा झेल पकडलाय। MS विकेट किपर असायचे परंतु या ठिकाणी धोनी सिली मिडॉनला आपल्या बॉलर च्या अगदी डोक्यावर चेंडू फ्लाय झाला आणि यावेळी झेल पकडला गेलाय। दुसरा फलंदाज बाद होतोय, धावसंख्या धावफलकावर 2 गडी बाद 1। किती नाजूक अवस्था असेल या ठिकाणी शेंद्रुन संघाची। तर टेंबरे संघाचे कर्णधार आपण समालोचन कक्षाशी किंबहुना व्यवस्थापन समितीशी संपर्क साधायचा आहे। 2 फलंदाज या ठिकाणी बाद झालेत आणि धावसंख्या धावफलक फक्त आणि फक्त 1 धाव, म्हणजे किती चांगलं षटक या ठिकाणी पाहायला मिळालं आतिश पांडे यांचं। या ठिकाणी सन्मान्य बाळारामजी म्हात्रे साहेब भिवंडीवरने या ठिकाणी गोटेकर बी संघासाठी शुभेच्छा आल्यात। मामांच्या रूपाने या सर्व भाचे कंपनीला शुभेच्छा आल्यात
म्हणजे फॅन वर्ग जर बघितला तर सातत्याने भिवंडीकर देखील आमचं दसई प्रीमियर लीग 2022 पाहत आहे. काल तर सिद्दीक बाबा यांनी देखील शुभेच्छा पाठवल्या होत्या. तर क्रिकेटचं प्रचंड प्रेम या ठिकाणी पाहायला मिळते. तर पहिला चेंडू या ठिकाणी बघू शकतो आपण. आदिनाथ पाटील आधी व्हाईट बॉल. 2 धावा धावफलकावर अंकित झाल्यात. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ असताना राईट आर्म राऊंड द विकेट अगदी आपण या ठिकाणी पाहू शकतो. शॉर्ट पिच चेंडू या ठिकाणी अगदी स्लाइस करायला गेले होते. डॉट बॉल जितकी हाईट जर बघितलं आपण या ठिकाणी आधीची आहे तर त्या अँगलमध्ये स्क्रीनवरनं चेंडू अगदी बघितलं तर स्क्रीनवरनं चेंडू ज्यावेळेस पिच होतो बॅट्समनला इनवेंट बाउन्स पाहायला मिळतो. ओहो अजून एक डॉट बॉल अनप्लेबल डिलिव्हरी. बॅट्समनची बॅट घुमवली जाते किंबहुना बॅट्समनला इन्व्हाइट केलं जातंय पण त्या इन्व्हायटेशन मध्ये जर विचार केला तर बॅट्समनला अजूनही धाव अंकित करता आली नाही. ओहो अजून एक चांगला चेंडू. आपल्या गोलंदाजीवरची कमाल बोटानं फिंगर रोल करत असतो. एक क्विकर वन एक शॉर्ट पिच चेंडू एक हार्ड लेंथ बॉलिंग आणि त्यानंतर एक उसळी घेणारा चेंडू देखील बाउन्स डिलिव्हरी देखील पाहायला मिळते. सातत्याने बॅट्समनवर खूप मोठं आक्रमण हे गोलंदाजीच्या माध्यमातून केलं गेलंय कारण गोटेकर बी संघ हा आक्रमक आहे. परफेक्ट यॉर्कर ऑन साइडला या ठिकाणी गणेश आले आणि मात्र गणेश आल्यामुळे या ठिकाणी फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होणार. तिसरा फलंदाज बाद. शेंदूर संघाची परिस्थिती अतिशय नाजूक या ठिकाणी पाहायला मिळते. तिसरा गडी बाद. ज्या वेळेस 2 तुल्यबल संघ असतात किंवा ज्या वेळेस एक खूप मोठा संघ आणि त्यांच्या समवेत असलेला संघ जर चांगली कामगिरी करत नसेल तर त्यावेळेस तुम्हाला आक्रमण करणं गरजेचं आहे. या ठिकाणी विपरीत पर्यास असं होतोय की शेंद्रून संघ बॅकफुटवर आलाय. 3 फलंदाज प्रामुख्याने बाद झालेत आणि आक्रमकता कोणाकडे पाहायला मिळते तर गोटेकर बी संघाच्या गोलंदाजांकडे आतिश भांडे आणि आदिनाथ पाटील आदी पाटील यांच्या माध्यमातून खूप चांगली बॉलिंग. शॉर्ट पिच चेंडू हुक करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू सरळ ट्रॅव्हल होतोय विकेट किपरच्या हातामध्ये. हार्ड लेंथ बॉलिंग आधीच स्पेशल आहे. आधी एक तर यॉर्कर टाकतो किंबहुना मी म्हणेल गुड लेंथ वरनं चेंडू थोडा बाउन्स करतो की जो बॅट्समनला थोडासा काठीण्य पातळीमध्ये आणत असतो. यावेळेस ऑन साइडला सरळ चेंडू ट्रॅव्हल केला. गणेश आहेत सिली मिडॉनला थोडं फमलिंग झालं परंतु एक धाव धावफलकावर सहजरित्या या ठिकाणी पूर्ण होणार आणि एक धाव जर आली तर गोटेकर बी संघ तर पंचा निर्णय काय आहे? हिट विकेट का? परंतु पंचांनी या ठिकाणी रिव्ह्यू घेतलेला आहे. रामदादा रिव्ह्यू आहे का? तर पंचांनी रिव्ह्यू घेतला या ठिकाणी. थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये निलू महाजन आपण या ठिकाणी थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये असतील तर डिसिजन इज पेंडिंग. परंतु जर आपण बघितलं तर ऑनफिल्ड अंपायरने या ठिकाणी सॉफ्ट सिग्नल दिलाय आउट. कदाचित थर्ड अंपायर या ठिकाणी निर्देशित करतील इट इज आउट और नॉट. क्लीन आउट हिट विकेट. स्वतःच्याच हातामध्ये स्वतःचं नुकसान करून घेणं अगदी असं म्हणतात. आपण म्हणतो की स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारतो परंतु या ठिकाणी मी एवढं तरी म्हणेल की कुऱ्हाडीवर जाऊन पाय ठेवला आणि परिणामी फलंदाज या ठिकाणी हिट विकेट रूपी बाद झाला. चौथा फलंदाज बाद होतोय शेंद्रून संघाचा. तर ही विकेट देखील गोलंदाजाच्या खात्यावर जाऊ शकते किंबहुना ती जाते कारण एक रनआउटची विकेट सोडली तर ती गोलंदाजाच्या खात्यावर जात नसते. इंडिव्हिज्युअली जर बघितलं ती संघाच्या खात्यावर जात असते. परंतु हिट विकेट कॉट या दोन्ही कन्सिडर किंबहुना विकेट किपिंगची जर बघितलं तर एसटीची जरी असेल ती देखील विकेट ही गोलंदाजाच्या खात्यावर आपण अमाउंट करू शकतो किंवा अकाउंट करू शकतो किंवा नमूद करू शकतो. तर the merit of account the bowler has done exclusively beautiful work indeed so far. फक्त आणि फक्त 2 धावा धावफलकावर त्यामधील 1 धाव मला वाटतं वाईटची आले.
म्हणजे 3 धावा धावफलकावर आतापर्यंत अंकित झाल्यात. 2च धावा धावफलकावर, 1 वाईड आणि 1 एकेरी. कारण एक हिटविकेटच्या स्वरूपामध्ये ती धाव आपण घेण्यात आलेली नाहीये. अगदी बघितलं 3 धावा धावफलकावर अंकित होतील. शेंदूर संघाची परिस्थिती अतिशय नाजूक, कारण गोटेकर बी संघ खूप मोठा संघ आहे. त्यामधील जे खेळाडू जर बघितले तर अंडर-20चेच आहेत, परंतु टेनिस विश्वामधील असं पाणी पिलेत की जे स्वच्छ पाणी समोरच्या संघाला कधी अस्वच्छ करतं हे देखील त्यांना कळत नाही. किंबहुना अगदी सहजरित्या ते पराभूत करत असतात. अनबिटेबल टीम. शहापूर तालुका टेनिस क्रिकेटमध्ये जर रँकिंग जर बघितलं पहिल्या 5 मध्ये, तर मला वाटतं रँकिंग नंबर 1 वर कोण असेल तर गोटेकर बी संघ असेल. कारण सातत्य आहे त्यांच्याकडे, त्यांच्यामध्ये ऊर्जा आहे, त्यांच्यामध्ये जर विचार केला तर फायटिंग स्पिरिट आहे, आणि त्यांच्यामध्ये आपण या ठिकाणी जिंकण्याची उमेद देखील आहे. आम्ही टेंबरेकर विपक्ष मनोज स्पोर्ट्स आदिवली दोन्हीचे संघाच्या संघटनांकडे विनंती असेल आपण टॉस का बॉस मध्ये या इनिंग नंतर यायचंय. तर व्हाईट बॉल या ठिकाणी कन्सिडर केलाय पंचांनी. हेमंतजी शेट्टी असतील आणि आमचे स्क्वेअर लेग अंपायर रामदादा डिंगोरे. अतिशय चाणाक्ष यावेळेस ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न केला होता. डॉट बॉल, सातत्याने डॉट बॉलची मालिका अखंडित या ठिकाणी पाहायला मिळते. कारण धाव येतच नाहीये अजूनपर्यंत. एकही फटका 30 यार्ड सर्कल देखील क्लिअर करू शकला नाही. 30 यार्ड सर्कल क्लिअर करू शकलेला नाहीये एकही बॅट्समन. इतकी जबरदस्त बॉलिंग अटॅक या ठिकाणी पाहायला मिळाला. आतिश यावेळेस पुन्हा एकदा बॅटची लिडिंग आहे. चेंडू बॅटच्या टोजला लागतोय. आपल्या फॉलो थ्रू मध्ये फील्ड केलं गेलंय. आज मात्र कोणतीही गोष्ट गोटेकर बी संघ अगदी त्यांच्या स्वभावानुसारच खेळत आहे आणि एकही गोष्ट त्यांच्या विपरीत झालेली नाही. कारण ॲक्युरसी पाहायला मिळते, अचूकता आहे, भेदकता आहे आणि गतीवर स्वारून बॉलिंग केली जाते. ओहो, हार्डलीन बॉलिंग होती. या ठिकाणी पूल करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु ज्या पद्धतीने खेळपट्टीचा अंदाज आलाय गोटेकर बी संघाच्या गोलंदाजांना, स्पेशली आतिशला आणि आदिनाथला, तर त्याचा परिपूर्ण वापर करतायत. कारण खेळपट्टीचं परीक्षण करणं गरजेचं असतं. ज्यावेळेस पिच क्युरेटर त्या खेळपट्टीवरचं परीक्षण करतो, निरीक्षण करतो, तदनंतर गोलंदाज सीम बॉलर किंवा स्पिन बॉलर जे लेग ब्रेकर असतात किंवा ऑफ ब्रेकर असतात किंबहुना जे पेसर्स असतात त्यांना फायदेशीर ठरेल की बॅट्समनच्या फेवरमध्ये जाणार हे देखील कन्सिडर केलं जातं. चांगली बॉलिंग. ओहो, बॉडी लेंथ आणि 3 स्टंप मध्ये सापडले गेले. अजून एक फलका वर या ठिकाणी विकेटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होणार. 5वा फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. धावसंख्या धावफलक फक्त आणि फक्त 4 धावा. गेली. सातत्याने या ठिकाणी बघितलं तर एक रनआउटची विकेट आहे, एक लेग बिफोरची विकेट आहे, एक कॉट बिहाइंड म्हणजे अगदी स्टंप विकेट किपरच्या माध्यमातून एक विकेट पाहायला मिळाली आणि त्यानंतर एक गणेश डिंगोरेने एक चांगला चेल पकडला. 5 फलंदाज बाद झाले. ओहो, चिप करण्याचा प्रयत्न केला होता. बॅट्समन एका जागी ब्लॉक होतोय. फ्रंट फूट नाही, बॅकफूट नाही, पायाची मुवमेंट देखील नाही. वीरेंद्र सेहवाग स्टाईलने खेळायला गेले. वीरेंद्र सेहवाग 5 क्षेत्ररक्षकांच्या मधून चौकार मारायचे तितकं कौशल्य होतं. या ठिकाणी डॉट बॉल आलाय. फक्त आणि फक्त धावसंख्या धावफलकावर 4 आणि 5ही फलंदाज या ठिकाणी बाद झाले ते 0वरच बाद झालेत. म्हणजे काय बॉलिंग केले. युनिटी गोटेकर बी संघ युनिटी. कारण ज्या ज्या ठिकाणी अगदी मी समालोचनाला असतो त्या त्या ठिकाणी फायनलिस्ट म्हणून गोटेकर बी संघ नेहमीच असतो. म्हणून एक समीकरण बनलंय. कारण सातत्याने प्रत्येक समालोचक गोटेकर बी संघाविषयी का जास्त बोलतो तर मित्रांनो, या संघाने जे कर्तृत्व सिद्ध केलंय किंबहुना स्वतःचं अस्तित्व निर्माण केलंय, जो अस्तित्व निर्माण करतो त्याला प्रसिद्धी मिळते आणि ती प्रसिद्धी त्यांना मान सन्मान मिळवून देत असते. म्हणून खूप चांगले क्रिकेट त्यांच्या माध्यमातून आतापर्यंत पाहायला मिळाले. आदिनाथ 4थं षटक. ओहो, यावेळेस अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू थोडा बाहेर पिच करतायत, ऑप्शनच्या अगदी बाहेर आणि पंच निर्देशित करतायत. इट इज नॉट अ व्हॅलिड डिलिव्हरी, इट इज वाईट. स्कोर मूव्स ऑन विथ द एक्स्ट्रास 5 रन्स.
ओहो मिस टायमिंग झालं, जेल असेल आणि सॉफ्ट डिस्मिसल. गणेश डिंगोरे आणखीन एक जेल पकडतोय आणि मला वाटतं 6वा फलंदाज आज बाद होतोय. कदाचित आज ऑल आउट लवकरात लवकर देखील करू शकतील, कारण 6 फलंदाज, धावसंख्या धावफलकर ओनली 5 रन्स. शेंद्रून संघाने आज, कारण काल आम्ही अगदी बघितलं तर ठिळ्यावरनं निघत असताना शेंद्रून या गावी येत असताना त्या ठिकाणी रात्री देखील प्रॅक्टिस केली जाते, परंतु कदाचित रात्रीची प्रॅक्टिस आज दिवसा उपयोगी ठरत नाहीये, कारण तब्बल 6 फलंदाज बाद झालेत आणि धावसंख्या धावफलक फक्त आणि फक्त 5 धावा. कुठेतरी हे समीकरण डायजेस्ट होण्यासारखं नाहीये, हे समीकरण पचण्यासारखं नाहीये, किंबहुना हे समीकरण कोणी या ठिकाणी एक्सपेक्ट देखील करू शकत नाही. इतकी चांगली बॉलिंग कोटेकर बी संघाची, खूप चांगलं क्रिकेट. ओहो प्लेसमेंट केली आणि पहिली कॉन्फिडंट 1 धाव मिळाली, पहिली कॉन्फिडंट, परंतु अजूनही 38 सर्कल पार झालेलं नाहीये. तर खूप चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी. रवी फ्लाइंग स्लिप. ओहो या ठिकाणी पुन्हा एकदा रवीचं नाव घेतलं आणि चौकार या ठिकाणी वाचवला गेलाय आणि डायरेक्ट हिट. तू चल मैं आया. आता मला असंच वाटतं की ऑल आउट च्या दिशेने अगदी जवळ. 7वा फलंदाज बाद होतोय. धावसंख्या धावफलकावर फक्त आणि फक्त 6 धावा. या टेनिस विश्वामधील अशी अवस्था मी अजूनही बघितली नाही कोणत्या संघाची, किंबहुना अजूनपर्यंत जर बघितलं तर एवढ्या धावेंवर इतकं फलंदाज बाद झालेत हे अजूनपर्यंत क्रिकेटमध्ये झालेलं नाहीये. या मॅच मध्ये मला वाटतं कदाचित आमचा 1 तास देखील वाचू शकतो, परंतु तुम्ही उशीर केला म्हणून लवकर मॅच या ठिकाणी आतापर्यंत तुमच्या गोलंदाजीच्या माध्यमातून ज्या पद्धतीने बॉलिंग टाकली, तब्बल 7 फलंदाज बाद झालेत आणि धावसंख्या धावफलक फक्त आणि फक्त 6 धावा. ऍटलिस्ट आतिश पांडेला खेळण्यासाठी 6 षटकारांचं 36 तरी करावे लागतील, कारण सिद्धिविनायक डोळकाम या चषकामध्ये तर 8 चेंडूंमध्ये 48 केल्या आणि एकच डॉट बॉल आला होता. ओहो स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. पहिला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय की जो बाउंड्री लाईन क्लिअर करतोय. मध्ये कोणता बदल असणार आहे, कोणते खेळाडू हे या मॅच मध्ये छाप पाडू शकतात? आमच्या संघामध्ये आम्ही बॅटिंग करण्याचा प्रयत्न करू. भरपूर प्लेयर आहेत, चांगला परफॉर्मन्स करण्याचा प्रयत्न करू. निश्चितच अंडर 20 चे खेळाडू आहेत. आम्ही मनोज स्पोर्ट्स आदिवली संघाकडे, त्यानंतर बोलूया सातपुते बंधूंकडे. आम्ही टेंबरेकर, प्रथमतः तुम्ही या दसई नगरीमध्ये आलात आणि या ठिकाणी बघितलं तर तुमची कामगिरी नेहमीच चांगली होत असते. ती दुसरी मॅच असेल, पहिली मॅच पराभूत झाले होते आणि आदिवली संघ देखील पहिली मॅच पराभूत झाले होते अगदी. तर मग या ठिकाणी जर बघितलं तर नथिंग टू लूज. पराभूत होण्यासाठी किंबहुना मला वाटतं गमवण्यासाठी काही नाहीये, फक्त चांगला क्रिकेट खेळायचे. आदिवली संघ खूप चांगला आहे. तुमचं कसं अप्रोच असणार आहे या मॅच कडे बघण्याचा दृष्टिकोन आणि प्लेइंग 11 मध्ये तुमचा काही बदल असणार आहे का हे देखील या ठिकाणी कन्सिडर करायचंय. हॅलो सर, प्लेइंग 11 आमची आहे तीच राहणार आहे, परंतु आम्ही आदिवली संघाला 60च्या आतमध्ये रोखण्याचं टार्गेट ठेवू. संदेश, महेश असे गोलंदाज चांगले आहेत आमच्याकडे आणि आमची अपेक्षा बॅटिंगमध्ये असेल तर ती सचिन सातपुते. मागच्या मॅचमध्ये जरी कट आउट झाला, या मॅचमध्ये आम्ही त्याच्याकडून अपेक्षा करतो. एकच आमचा सचिन आणि आमचे काही गोलंदाज आलेले नाहीये. तर सचिन सातपुते या मॅच मध्ये इम्पॅक्ट ठरेल या ठिकाणी आम्ही टीमसाठी. तर थँक्यू व्हेरी मच. न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स. Manoj Sports Adivli won the toss and elected to bat first, and they invited to Amit Temrekar for the fielding. Over to commentary box. Now the new changes,
the one man, the versatile anchor, the versatile commentator, the voice of Maharashtra, Amarji Raut. Over to you. Thank you. धन्यवाद सर. याला म्हणतात की तुमच्याकडे गमवायला कमी काही उरलेलं असेल तर ते थोडं उरलेलं ते वाचवण्यासाठी प्राणपणानं लढणं. पहिल्याच चेंडूवर मिस्टर 360 म्हणून शहापूरच्या टेनिस क्रिकेट विश्वाला माहीत असलेलं नाव गणेश डिंगोरे यावेळेला मैदानाच्या बाहेर होईल. चांगली सुरुवात शेंद्रून संघाकडनं. गावदेवी स्पोर्ट्स गोटेगर बी या संघाच्या फलंदाजांसाठी एक चांगली बातमी किंवा बक्षिसांची आतषबाजी आपल्याला पाहायला मिळते. लगातार 3 चौकार जर कोणत्या फलंदाजाने इथे मारले तर आजचे प्रमुख अतिथी सन्माननीय राजेशजी बसवंत साहेब यांच्याकडनं 200 रुपयांचं कॅश प्राइज इथे जाहीर झालंय. आणि त्याचबरोबर लगातार 3 षटकार जर कोणी खेचले तर सन्माननीय किशोरजी धुमाळ साहेब यांच्याकडनं 501 रुपयांचं कॅश प्राइज इथे जाहीर झालंय. खरं तर 43 धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेला संघ आहे गोटेगर बी. टेनिस क्रिकेट विश्वामध्ये गेली अनेक वर्ष आपला दबदबा आपल्या खेळाच्या बळावर या संघानं निर्माण केलाय. या षटकातला पुढचा चेंडू यावेळेला रवी आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू लॉंग ऑन रीजन मध्ये चेंडू निघून जाईल. 1 बाउन्स सीमा पार चौकार. नकुलचं कौतुक करावं लागेल. पहिल्या चेंडूवर गणेश सारखा एक दिग्गज बॅट्समन, गोलंदाजांचा कर्दन काळ म्हणून ओळखला जाणारा आणि फुल पेस ग्राउंडवर त्याचा मोठा हातखंडा आहे. डीप फाईन लेग असेल, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग असेल, या सगळ्या रिजन ही त्याची स्ट्रॉंग झोन मानला जातो. आणि अशा फलंदाजाला बाद करून एक मोठा काटा दूर केला होता. परंतु यावेळेला रवीला देखील पुन्हा माघारी धाडलं गेलंय. अप्रतिम लाजवाब गोलंदाजीने तितकंच देखणं क्षेत्ररक्षण. बसेल हा दुसरा झटका गोटेगर बी संघाला. वर गणेश डिंगोरे सारखा एक भरवशाचा फलंदाज माघारी पाठवण्यामध्ये यश आलं होतं नकुल याला. दुसऱ्या चेंडूवर मात्र गोटेगर संघाने या दडपणात्मक मानसिकतेला झुगारण्याचा प्रयत्न केला. एक सुंदर चौकार आणि तिसऱ्या चेंडूवर पुन्हा माघारी धाडलाय. लाजवाब गोलंदाजीचं प्रदर्शन. यावेळेला ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू पडल्यानंतर अतिशय वेगानं आतमध्ये आलाय आणि फलंदाज अचंबित झालाय. स्वतः कर्णधार रोहन शेळके. मित्रांनो, क्रिकेट हा अनपेक्षित धक्कादायक निकालांचाच खेळ मानला जातो. जोपर्यंत शेवटची धाव कंप्लीट होणार नाही आणि शेवटचा चेंडू टाकून पूर्ण होणार नाही तोपर्यंत रोमहर्षकता आणि प्रेक्षकांची उत्कंठा ही कायमची शिगेला पोहोचलेली आपल्याला पाहायला मिळते. हाच गोटेगर बी संघ आहे. दहिवली संघानं देखील गोटेगर बी संघाला पराभूत करण्याचा विक्रम केला होता. यावेळेला स्वैर असा मारा. कुठेतरी आत्मविश्वास दुणावलेला असेल तो रुद्रा स्पोर्ट्स शेंद्रून संघाचा. ज्यावेळेला तुम्ही एखाद्या महान खेळाडूची विकेट प्राप्त करत असता, गडी बाद करत असता, त्यावेळेस तुमच्या गोलंदाजीला एक वैविध्यपूर्ण धार प्राप्त होण्याचा एक वेगळा अंदाज आपल्याला पाहायला मिळतो. आणि म्हणून तसे प्रीमियर लीग सन 2022 पर्व दुसरं, दिवस तिसरा आणि या दिवसात एक बिग फाईट. पहिल्या डावामध्ये अपयशी झाला रुद्रा स्पोर्ट्स शेंद्रून संघ, परंतु गोलंदाजीमध्ये चांगलं कमबॅक. या षटकातला पुढचा चेंडू ऑफ ट्रॅकर बॉल भिरकावून दिलाय आणि फाईन लेगच्या रिजन मध्ये 1 बाउन्स सीमा पार चौकार. कुले इथं झालेल्या तिथे फायनलचा अंतिम विजेता ठरला हा संघ. यावेळेला सुंदर बॉलिंग
वारंवार आक्रमणावर प्रति आक्रमण केलं जात आहे, हल्ल्यावर प्रति हल्ला केला जातोय आणि समोरच्या दिग्गज खेळाडूंना मात्र जेरबंद करण्याचा प्रयत्न केला जातोय. गडी देखील बाद झाला असेल. रवी आणि गणेश पहिल्या षटकात जरी गारद झाली असतील तरी धावांचा ओघ आणि धावांचा वेग यावर मात्र कमालीचं नियंत्रण पाहायला मिळतंय गावदेवी स्पोर्ट्स गोटेगर बी या संघाकडनं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर गावदेवी गोटेगर स्पोर्ट्स बी यावेळेला 9 या धावसंख्येपर्यंत मजल मारेल. गावदेवी स्पोर्ट्स गोटेगर बी संघ 2 गडी बाद झाले. 43 धावांचं आव्हान आहे. अजूनही 34 धावांनी दूर असेल हा संघ. कुठेतरी एक आशा पल्लवित झाल्या असतील, परंतु अजूनही अतिश मैदानावर येणे शिल्लक आहे. स्वतः कर्णधार रोहन शेळके यावेळेला या संपूर्ण फलंदाजीची बाजू सांभाळताना पाहायला मिळेल. स्ट्राईकला असेल अमर, नॉन स्ट्राईकला असेल रोहन आणि बॉलिंग मार्कवर शेंद्रुण संघाकडनं आपल्याला पाहायला मिळेल. रुद्रा स्पोर्ट्स शेंद्रुण संघाकडनं आपल्याला पाहायला मिळेल तो गोलंदाज चेतन. मित्रांनो, म्हणतात ना की आव्हान जितकं कठीण असेल तितका संघर्ष करायला एक वेगळी मजा येते आणि कडव्या संघर्षानंतर मिळणारं यश खऱ्या अर्थानं विजयाचा आनंद तुम्हाला बाहेर करत असतो. यावेळेला कट केल्या गेल्या पॉइंटच्या डोक्यावरून क्षेत्ररक्षकाकडे नामी संधी होतीये, परंतु या क्षणाला जर तुमच्याकडे गमवायला खूप काही कमी उरलं असेल, वाचवायला खूप काही कमी उरलं असेल तर तुमच्याकडून होणाऱ्या या चुका संघाला आणखी अडचणीत पाठवतील. गचाळ क्षेत्ररक्षणाचं प्रदर्शन, चेंडू फील्ड होईल, मग केला जाईल थ्रो आणि मग होईल कनेक्ट. या कालावधी दरम्यान मात्र धावा निघतील धावून पूर्ण 3. या 3 धावांनी गावदेवी स्पोर्ट्स गोटेगर बी या संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल 1 to 12, एकावर 2, 12 धावा. आणि आता रोहनला माहित आहे की कोणत्याही प्रकारचं दडपण न घेता आपल्याला खेळ साकार करावा लागेल. या षटकातला पुढचा चेंडू फुल टॉस बॉल त्याला धाडून दिला लॉंग ऑन रीजन मध्ये. अतिशय देखणा फटका, चेंडू निघून गेलाय सीमा पार, चौकार. शेंद्रुण संघाला मात्र स्वतःला सांगावं लागणार आहे, आव्हान कठीण आहे. समोरचा प्रतिस्पर्धी जरी बलाढ्य असला तरी आपल्या संघर्षाचा प्रतिकार मात्र कडवा असला पाहिजे. संघर्ष ताकदीचा करायला लागेल, कारण समोर आहे गोटेगर नावाचा या ग्रामीण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये स्वतःचं वेगळं अस्तित्व निर्माण करणारा, दबदबा निर्माण करणारा एक दिग्गज संघ. यावेळेला ट्रॅकर बॉल पुल करण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात. वेगवान थ्रो, धावबादची अपील केली गेली आहे. पंच हेमंत शेट्टी मात्र तटस्थच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतील आणि अवघ्या एका धावेवर समाधान मानावं लागेल. या एका धावेनं गावदेवी गोटेगर या संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल ती मात्र 17 धावा. 43 धावांचं लक्ष आहे. अजूनही 26 धावांनी दूर आहे गोटेगर संघ. खरं तर सांगावंसं वाटेल की पहिल्या मॅच मध्ये गोटेगर संघानं 67 धावांचं आव्हान 4.3 षटकांच्या आत पूर्ण केलं गेलं होतं. विथ बोनस त्यांनी तो सामना जिंकला होता आणि याही मॅच मध्ये पुन्हा बोनस गुण प्राप्त करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. आणि बोनसचा क्रायटेरिया आपला आहे की मिळालेलं लक्ष जर 4.3 षटकांमध्ये पूर्ण केलं गेलं तर बोनस गुण मात्र त्या पाठलाग करणाऱ्या, यशस्वी पाठलाग करणाऱ्या संघाच्या खात्यामध्ये ऍड होईल आणि यावेळेला त्याच दिशेनं वाटचाल केली जाईल. कारण लीग स्टेजवरच्या मॅचेस ही गंमत असते मित्रांनो, की प्रत्येक मॅच मध्ये विजय साकारित करून त्या ग्रुपमध्ये आपण टॉपला आपली टीम कशी येईल, जेणेकरून एलिट ग्रुपमध्ये ज्यावेळेस आपण एंटर होऊ. या वेळेला कट केला गेला अमरच्या माध्यमातून 38 सर्कलच्या आतमध्ये चेंडू स्टॉप केला जाईल, फील्ड केला जाईल आणि एका धावेवर समाधान मानावं लागेल. ते मात्र गावदेवी स्पोर्ट्स गोटेगर बी या संघाला. संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरसावेल. धावसंख्या होईल 18 धावा. मी मगासपासून म्हणत होतो की जो एक मोमेंटम प्राप्त झाला होता, गणेशला पहिल्या चेंडूवर स्वस्तामध्ये 0 या धावसंख्येवर तुम्ही बाद केलं गेलं होतं. त्यानंतर रवीच्या बॅटमधनं चौकार आला आणि रवीला माघारी धाडलं. या मोमेंटमला मात्र तुम्हाला कीप करायचं होतं. म्हणतात ना मित्रांनो की यश मिळवण्यासाठी जितकी मेहनत करावी लागत नाही त्याहीपेक्षा दुप्पट मेहनत मिळवलेलं यश टिकवण्यासाठी लागत असते. सातत्य जर तुम्ही ठेवलं तर विजयश्री तुमच्या बाजूने आहे. आणि यावेळेला तुमच्या क्षेत्ररक्षणातली जी काही दिरंगाई पाहायला मिळते त्या दिरंगाईचा पुरेपूर फायदा रोहन आणि अमर या दोघांच्या माध्यमातून उठवताना आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेला संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 2020, 2 0 20 धावा आणि अजूनही विजयासाठी आवश्यक असतील त्या 23 धावा. बोनस पाहिजे असेल तर पुढच्या काही चेंडूंमध्ये या 23 धावा मात्र तुम्हाला लवकरात लवकर वसूल कराव्या लागतील. या षटकातला पुढचा चेंडू पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर सज्ज होईल चेतन. फुल टॉस चेंडू होता, लेग लॉन्च करण्याचा प्रयत्न केला गेला, मिस झाला, बीट झाला बॅट्समन. यष्टांचा घेतला गेला वेध. एक मोठा आदरा गोटेगर बी संघाला.
वेळेला कर्णधार रोहन शेळकेच्या माघारी परतल्यानंतर आतिश भांडे आपल्याला मैदानात येताना पाहायला मिळत आहेत. एक चांगली सुरुवात मी मगापासून तेच म्हणत होतो की पहिल्या षटकामध्ये जी एक उत्तम कामगिरी केली गेली होती रुद्रा स्पोर्ट्स चंद्रुण संघाचा गोलंदाज नकुलच्या माध्यमातून, त्या मोमेंटमला तुम्हाला जपायचं होतं, सातत्य राखायचं होतं, कारण तुम्हाला प्रेशर क्रिएट करता आलं पाहिजे. 44 धावा होत्या डिफेंड करण्यासाठी. समोर तुम्ही गणेशला माघारी धाडलंय, त्यानंतर रवीला माघारी धाडलंय. यानंतर खऱ्या अर्थानं नामी संधी तुम्हाला उपलब्ध झाली होती त्यांच्यावर दबाव टाकण्याची. परंतु चेतनचं षटक आपल्याला काहीच महागडं पाहायला मिळालं. तब्बल 11 धावा या षटकामध्ये खर्च केल्या गेल्या, पण त्यातही एक सकारात्मक गोष्ट घडली आणि ती गोष्ट म्हणजे रोहन शेळकेला माघारी धाडण्यामध्ये यश आलं गोलंदाज चेतन याला. यावेळेला बॉलिंग मार्कवर वैयक्तिक दुसरं आणि सांघिक तिसरं षटक, मर्यादित क्षेत्ररक्षकांचं षटक ज्याला आपण स्लॉग ओव्हर असं म्हणतो, ती स्लॉग ओव्हर पहिले षटक अतिशय उत्तमरित्या हाताळलं गेलं होतं. आणि यावेळेला आतिश आणि अमर यांनी मात्र बॅटिंग पॉवर प्लेचा विचार केला गेलाय, बॅटिंग पॉवर प्लेचा निर्णय घेतलाय. 23 धावा दूर आहेत. बोनस प्राप्त करायचा असेल तर पुढच्या 15 चेंडूंमध्ये या 23 धावा वसूल कराव्या लागतील. यावेळेला बोनस गुण या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवल्या जातील रुद्रा स्पोर्ट्स चंद्रुण संघानं, कारण या लीग मधली त्यांचा हा तिसरा सामना आहे, तिसरी मॅच आहे आणि आतापर्यंत झालेल्या 2 मॅचमध्ये त्यांना दारुण पराभव स्वीकारावा लागलाय. कुठेतरी या लीग मधला, या स्पर्धेमधला पहिला विजय प्राप्त करण्याच्या दिशेनं त्यांची ही संपूर्ण धडपड चालू आहे. एक आशा निर्माण झालेली आहे. तीनही भरवशाचे फलंदाज यावेळेला डगआउटमध्ये गोटेगर बी संघाचे विसावा घेताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि आता गोलंदाजांचा आत्मविश्वास नक्कीच उंचावलेला पाहायला मिळेल रुद्रा स्पोर्ट्स चंद्रुण संघाकडनं. जी कमाल पहिल्या षटकामध्ये नकुलच्या माध्यमातून झाली होती, त्याच कमालीची पुनरावृत्ती आपल्याला पुन्हा त्याच गोलंदाजाच्या या षटकामध्ये पाहायला मिळेल का? स्ट्राईकला असेल अमर, तर नॉन स्ट्राईकला असेल आतिश. ही जोडी जर पुढण्यात यश आलं तर मग मात्र 43 धावांचं जे माफक आव्हान कागदावर वाटतंय, त्या आव्हानाला परतावा करत असताना, त्या आव्हानाचा पाठलाग करत असताना गोटेगर बी सारखा दिग्गज संघ देखील अडचणीत येऊ शकतो. सध्या या 2 फलंदाजांना बाद करून माघारी धाडायचं आहे आणि गोटेगर बी या संघावर आपलं वर्चस्व अधिराज्य गाजवण्याच्या दिशेनं मात्र वाटचाल करावी लागणार आहे रुद्रा स्पोर्ट्स चंद्रुण या संघाला. प्लॅनिंग व्यवस्थित इम्प्लिमेंट झालं, योजना व्यवस्थित अंमलात आणली की मग मात्र सगळी सूत्र जमलेली असतात. पहिला चेंडू यावेळेला लो फुल टॉस, क्षेत्ररक्षक मात्र तिथं तैनात, एका धावेवर समाधान मानावं लागेल. मी तर असं म्हणेल फरडे सर की यावेळेला रोहन आणि अमर यांचं देखील प्लॅनिंग हेच असणार आहे. कोणत्याही प्रकारचे मोठे फटके खेळायचे नाहीत, जोखीम उचलायची नाहीये. खराब चेंडू आला तर त्याचा समाचार घ्यावा, परंतु प्रत्येक चेंडूवर प्रहार करण्याचा प्रयत्न केला जाणार नाहीये, कारण ही पार्टनरशिप जर इथे कुठे ब्रेक झाली तर मग मात्र एक वेगळं नैसर्गिक दडपण येईल, आपोआप प्रेशराइज होईल ती टीम गोटेगर बी. या षटकाचा पुढचा चेंडू यावेळेला स्लो वन लिडिंग एज लागली गेली आहे, संधी गमावली आहे. कॅच कुणाची सोडली? आतिश भांडेची. या मॅचचा गेम चेंजर होऊ शकतो. हा झेल जर पकडला गेला असता तर एक जोरदार मुसंडी पाहायला मिळाली असती. स्ट्रॅटेजी कुठेतरी बदलावी लागेल, हा विचार करावा लागेल. मी वारंवार सांगतोय, तुमची गोलंदाजी भक्कम असेल, तुमची फलंदाजी भक्कम असेल, पण क्षेत्ररक्षणाचं क्षेत्र जर तुमचं कमकुवत असेल मित्रांनो, तर क्रिकेट शिकावंच लागेल, कारण फिल्डिंग झोन स्ट्रॉंग करावा लागेल. या वेळेला ही कॅच किती महागात पडणार आहे येणारी वेळ मात्र नक्की सांगेल. तुर्तास 2 धावा प्राप्त झाल्यात त्या गावदेवी स्पोर्ट्स गोटेगर बी या संघाला. या 2 धावांनी संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरसावले. धावा झाल्या 23. या षटकातला पुढचा चेंडू यावेळेला पुन्हा लिडिंग एज. क्षेत्ररक्षक स्वतः यष्टीरक्षक मात्र चूक करणार नाही. आतिश भांडेला परतावं लागेल माघारी. वर्चस्व गाजवला जातंय का? माफक आव्हान गोटेगर संघासाठी कठीण ठरतंय का? बघूया. तुर्तास चालू आहे जल्लोष, ऐकूया डीजे. मॅच मध्ये रंगत भरली गेली आहे रुद्रा स्पोर्ट्स चंद्रुण संघाच्या गोलंदाजांच्या माध्यमातून. रोमहर्षकता. यावेळेला 43 धावा डिफेंड होऊ शकतात या क्रिकेटमध्ये देखील सांगितल्यात. कालच आपण ऐकलं असेल फर्डे सरांच्या माध्यमातून. भावेश पवार सारखा एक दिग्गज खेळाडू गोरसई संघ 7 ओव्हरमध्ये 43 धावा 46 धावा डिफेंड करू शकतो, वाचवू शकतो. तर त्याच टेनिसच्या या मैदानामध्ये आणखी एक नवा विक्रमही रचला जाऊ शकतो.
फक्त मित्रांनो आयुष्याचं एक सूत्र लक्षात ठेवा, तुटायचं नसेल तर किती बुडायचं हे मात्र आपल्याला कळलं पाहिजे। या षटकातला पुढचा चेंडू खोलवर टप्प्याचा एक सुंदर कव्हर ड्राइव्ह पाहायला मिळाला, तितकं चांगलं क्षेत्ररक्षण आणि निर्धाव चेंडू। ज्या वेळेला तुमच्याकडे गमवायला थोडंसं उरलेलं असतं ना मित्रांनो, ते थोडंसं उरलेलं वाचवण्यासाठी तुम्ही प्राणपणानं लढता आणि त्यावेळी निर्माण होणारा संघर्ष मात्र सगळ्यांमध्ये रोमांचकारता भरताना आपल्याला पाहायला मिळेल। लाजवाब खेळाचं प्रदर्शन पहिल्या इनिंग मध्ये कुठेतरी फलंदाजी करताना अपयशी ठरला रुद्रा स्पोर्ट्स चंद्रुणचा संघ, पण सेकंड इनिंग मध्ये आपला आत्मविश्वास ढळू दिला नाहीये। ध्येय माहित आहे, मंजिल मला माहिती आहे, मग चालताना वाटेत आडव्या येणाऱ्या काट्यांचा विचार का करावा? ध्येयाच्या दिशेनं वाटेवरून चालत असणाऱ्या रुतणाऱ्या काट्यांमुळेच तर पायांचा वेग वाढत असतो आणि म्हणून काट्यांना दोष द्यायचा नाही। आयुष्यामध्ये निर्माण होणारी सगळीच वादळं तुम्हाला उद्ध्वस्त करण्यासाठी निर्माण होत नाही, तर काही वादळं तुमच्या आयुष्याचा रस्ता मोकळा करण्यासाठी येत असतात। फक्त त्या वादळांना न घाबरता, निर्माण होणाऱ्या अपयशाला न घाबरता, अपयशाच्या मागे लपलेल्या यशाला खऱ्या अर्थानं हेरून काढायचं आहे आणि आपल्या कामाला, आपल्या कर्तबगारीला खऱ्या अर्थानं साकार करायचं आहे। या वेळेला FSD भिवंडी मंत्री माननीय अशोक कुमार मीना सर जी यहाँ राजस्थान से इस मैच का लुत्फ उठा रहे हैं, उनका भी बहुत बहुत आभार। आणि या वेळेला मी म्हटलं होतं, एकदा जोरदार मुसंडी मारली, आत्मविश्वास वाढला की प्रतिस्पर्धी बलाढ्य शत्रूला देखील नामोहरम करू शकतो। हा इतिहास आहे। तुर्तास तरी एक मोठा आदरा गोठेकर बी या संघाला। तीन षटकांच्या समाप्तीनंतर गावदेवी स्पोर्ट्स गोठेकर बी या संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल ती मात्र 4 बाद 23 धावा। लाजवाब बॉलिंग, अतिशय प्रतिम सुंदर षटक पाहायला मिळतंय ते नकुलच्या माध्यमातून। तिसऱ्या क्रमांकाचं षटक नकुलनं हाताळलं आणि या षटकामध्ये केवळ 3 धावा खर्च केल्या गेल्या आणि 2 गडी बाद करण्यात यश आलं। मी मगाशीच म्हटलं होतं की तुम्हाला ही पार्टनरशिप ब्रेक करायची आहे। आतिशला माघारी धाडलं गेलं, त्यानंतर त्यांचा भरवशाचा फलंदाज आपण पाहिला अमित भांडे या वेळेला पुन्हा स्वस्तात बाद होताना पाहायला मिळाला। 3 षटकं झालेली आहेत आणि या 3 षटकामध्ये परिपूर्ण वर्चस्व गाजवलं गेलंय ते रुद्रा स्पोर्ट्स चंद्रुणच्या वतीनं समोर असणाऱ्या गावदेवी स्पोर्ट्स गोठेगर बी या संघावर। जेव्हा जेव्हा गोठेगर बी संघ अडचणीत सापडतो त्या वेळेला एक चांगली इनिंग आपल्याला अमरच्या माध्यमातून पाहायला मिळते। ती तारणहर्त्याची भूमिका अमरला पुन्हा बजवावी लागणार आहे, गेम चेंजरची भूमिका बजवावी लागणार आहे, कारण काहीसा बॅकफुटवर ढकलला गेलाय। 4 गडी स्वस्तामध्ये बाद होताना आपल्याला पाहायला मिळाले, 5 गडी स्वस्तामध्ये बाद होताना पाहायला मिळाले। नॉन स्ट्राईकला असेल आधी, स्ट्राईकला असेल अमर आणि धावसंख्या अजूनही बाकी आहे विजयासाठी 24 चेंडू आणि 20 धावा। हे षटक जर मंगेश एक टफ ओव्हर पाहायला मिळाली तर चित्र काहीसं वेगळं असेल। समीकरण बदललं जाईल का? एक सुंदर स्क्वेअर कट पाहायला मिळते, क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात आहे। पहिली धाव धावून पूर्ण चेंडू फील्ड केला जातो, थ्रो केला जातो आणि मग होईल कलेक्ट। या कालावधी दरम्यान एका धावेवर समाधान मानावं लागेल। या एका धावेनं गावदेवी स्पोर्ट्स गोठेगर बी या संघाची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळेल 24-24, 2 4, 24 धावा। रुद्रा स्पोर्ट्स चंद्रुण संघाला यावेळेला एक गोष्ट मात्र मनाशी खुणगाट बांधावी लागणार आहे की प्रत्येक धाव अत्यंत महत्वाची आहे। डॉट बॉल येत गेले, विकेट मिळत गेल्या तर मग मात्र तुम्ही समोरच्या संघाला प्रेशराइज करू शकता, कारण गोठेगर बी या संघाचे अगदी तळाच्या क्रमवारीतल्या फलंदाजांपर्यंत हार्ड हिटर बॅट्समन आहेत। त्यामुळे तुम्हाला जो एक लय सापडली आहे, सूर गवसला आहे, त्या सुरावर आणि त्या लयीवर मात्र तुम्हाला कायम राहावं लागेल आणि समोरच्या संघाविरुद्ध रणनीती आखावी लागेल। यावेळेला स्लो वन चेंज ऑफ द पेस पाहायला मिळाला, मिस टायमिंग शॉट आहे, संधी निर्माण झाली आहे, संधी गमावली आहे। रुद्रा स्पोर्ट्स चंद्रुण संघ, मी मगाशीच म्हटलं होतं झेल कठीण आहे की सोपा याचा विचार तुम्हाला करायची नाहीये, कारण अशा सिच्युएशन मध्ये आपल्याकडे डिफेंड करायला इतक्या कमी धावा असतील आणि अशा वेळेला जर तुमच्याकडनं चुका होत असतील तर गोलंदाजाच्या मनातून फक्त एकच भावना उत्पन्न होणार आहे, मी करू तरी नेमकं काय करू। आणि अशा गोलंदाजाला जोपर्यंत क्षेत्ररक्षकांचं पाठबळ लाभणार नाही तोपर्यंत तो नव्या प्रयोगासाठी पुढे येण्यास धजावणार नाही। लाजवाब खेळीचं प्रदर्शन रुद्रा स्पोर्ट्स चंद्रुण संघाकडनं, वाटलं नव्हतं इतकी कडवी झुंज पाहायला मिळेल,
वाटलं नव्हतं गोटेकर संघाला इतका संघर्ष करावा लागेल, परंतु क्रिकेट आहे मित्रांनो, इथं कधी कोणती वेळ मॅचची कलाटणी देईल हे मात्र कळणार नाही। यावेळेला बॅकफुटवर जाऊन ऑफसाईडच्या दिशेने ढकललेला हा चेंडू एक धाव धावून निघते, पुन्हा दुसरा धाब्याचा प्रयत्न केला जातो, एक थ्रो येईल, रनआउटचा प्रयत्न केला जाईल, मिसअंडरस्टँडिंग, हा 6वा झटका अमरच्या रूपाने गोटेकर बीच संघाला लाजवाब क्रिकेट याला म्हणतात कमबॅक करणं। कोशिश में कशिश है हे मात्र ठणकावून सांगितलं गेलंय आणि पहिल्या डावामध्ये 43 धावा 42 धावा धावफलकावर लागल्यानंतर कुठेतरी कमकुवत वाटणारा संघ आता मात्र बलाढ्य प्रतिस्पर्ध्याला नमवताना पाहायला मिळतोय। म्हणून मित्रांनो मला वारंवार तो शेर सांगावासा लागतो आहे, एका शायरने किती सुंदररित्या म्हणून ठेवलाय, पानी कम होता देखकर किनारे पे घर मत बसाना, पानी कम होता देखकर किनारे पे घर मत बसाना, समंदर हूं मैं फिर से लौट के आऊंगा। आणि यावेळेला ठणकावून सांगितलं गेलंय, समोर दिग्गज असेल, इतिहास असेल, कारनामे असतील, विक्रम असेल, पण वर्तमान काळामध्ये दादागिरी करण्याची आमची वृत्ती आम्ही सोडत नाही। पराभवाची वाट लोक आमची बघत असतील, पण जिंकण्याची ईर्ष्या आणि मेहनतीची जिद्द मात्र अजूनही संपवलेली नाहीये। लाजवाब महात्मविश्वासाच्या बळावर 43 धावांचं रक्षण करताना लाजवाब खेळाचं प्रदर्शन रुद्रा स्पोर्ट्स शेंद्रुन संघाच्या माध्यमातून या षटकातला असेल हा पुढचा चेंडू जो टाकण्यासाठी होईल सज्ज चेतन। धावसंख्या धावफलकावर आहे 28, विजयासाठी अजूनही आवश्यक असणार आहेत त्या 15 धावा। आणि आता मात्र प्लॅनिंग मध्ये बदल, काय मॅच होते मित्रांनो, मैदानाच्या आतमध्ये कोणी विचार केला नसेल 43 धावा करताना 6 गडी गमवावे लागलेत, ते मात्र आतापर्यंत गावदेवी स्पोर्ट्स गोटेकर बी संघाला। स्ट्राईकला असेल बॅट्समन प्रीतम, नॉन स्ट्राईकला असेल आदी। म्हणून मी म्हटलं होतं की प्रत्येक येणारा डॉट बॉल निर्धाव चेंडू यावेळेला गोटेकर संघासाठी मात्र डोकेदुखी ठरताना आपल्याला पाहायला मिळेल। या षटकातला पुढचा चेंडू आप ट्रॅकर बॉल होता, करण्याचा प्रयत्न केला गेला, लाईन मिस झाली आहे। ऐन मोक्याच्या क्षणाला मात्र अवांतर स्वरूपात बोनसच्या रूपात ही एक धाव गावदेवी स्पोर्ट्स गोटेकर बी संघाच्या धाव खात्यात ऍड होताना पाहायला मिळेल। या एका धावेनं गोटेकर बी या संघाची धावसंख्या धावफलकावर लगावली गेली आहे 2929, 2 9, 29 धावा आणि आता विजयासाठी आवश्यक असतील 14। मगापासून गोटेकर संघ विचार करत होता की बोनस कसा प्राप्त केला जाईल, परंतु या वेळेला लक्ष वेगळं झालंय, मॅच कशी जिंकता येईल यावर कॉन्सन्ट्रेट करावं लागेल। लाजवाब बॉलिंग, चेंज ऑफ पेस, चेंडू पडल्यानंतर बाहेर निघालाय, लेग साइडच्या दिशेने टोलावण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाहीये। कडवा संघर्ष म्हणून म्हणतात ना मित्रांनो, या वेळेला या मॅच मध्ये विजय कोणाचा होईल, पराभूत कोण होईल हे माहित नाही, परंतु या दोन्ही संघाकडून होणाऱ्या झालेल्या खेळामुळे क्रिकेटचा विजय मात्र निश्चित झालाय। मनमुरादपणे क्रिकेटचा आनंद तमाम क्रिकेट रसिकांना मिळालाय, ही खासियत आहे DPL 2022 ची। या वेळेला पुन्हा फटका चुकलाय, आपल्याच फॉलो थ्रू मध्ये कॉट अँड बॉल, गोटेकर संघाची गती थांबता थांबेना, अडचणीतून गोटेकर बी संघ वर काही येईना। या वेळेला गोटेकर बी संघाला परिपूर्ण बॅकफुटवर ढकललं गेलंय। चार षटकांच्या समाप्तीनंतर गावदेवी स्पोर्ट्स गोटेकर बी या संघाची धावसंख्या झाली आहे 29 धावा आणि विजयासाठी 18 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे। 18 चेंडू आणि 14 धावा, गडी बाद झाली आहेत 7 बाद 29 ही दयनीय अवस्था पाहायला मिळते आपल्याला गावदेवी स्पोर्ट्स गोटेकर बी संघाची। 18 बॉल 14 मित्रांनो, माफ करा शेवटचा चेंडू बाकी आहे। 19 चेंडू आणि 14 धावांची गरज। स्ट्राईकला असेल ओमकार, नॉन स्ट्राईकला असेल आदिनाथ। 19 चेंडू आणि 14 धावांची असणार आहे गरज। या वेळेला ओमकारच्या बॅटमधून आपल्याला काय पाहायला मिळेल,
संघावरचं आलेलं दडपण बाजूला सारेल का, स्ट्राईक कीप केली जाईल का, की पुढच्या षटकामध्ये आधी आपल्याला पहिल्यांदा खेळताना पाहायला मिळेल का. या वेळेला लाईन चुकली गेली. या चुका मात्र महागात पडतील रुद्रा स्पोर्ट्स शेंद्रुण संघाला. आधी दुष्काळ आणि त्या दुष्काळात 13वा महिना नको आहे. वाचवण्यासाठी धावा कमी आहेत. जरी समोरचा संघ दडपणाखाली असेल तरी तुम्हाला जोश में होश मत गवा देना यारो. कारण या मॅच वर जर मजबूत पकड करायची असेल, अजूनही लक्ष तुमच्यापासून दूर आहे. एक गडी जर बाद झाला, या शेवटच्या चेंडूवर जर आणखी एक विकेट आली तर मग मात्र रुद्रा स्पोर्ट्स शेंद्रुण संघ या मॅच मध्ये आपलं पारड काहीसं जड करताना पाहायला मिळेल. लाजवाब क्रिकेट म्हणतात ना मित्रांनो, नुसत्या संघर्ष शब्दाला महत्व नाही तर संघर्ष करणाऱ्याला महत्व आहे. आणि तो संघर्ष पाहायला मिळाला गोटेगर संघाकडनं. यावेळेला सुंदर कट पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करेल का, आणि यावेळेला चेंडू निघून गेला. ओमकारच्या बॅट मधनं हा आलेला एक संघर्ष प्रदान करणारा देखणा चौकार. सजवायचं आहे. वेळेचं भान राखा. 18 चेंडू आणि आता विजयासाठी समीकरण काहीसं सोपं झालेलं आपल्याला पाहायला मिळेल. ते गावदेवी स्पोर्ट्स गोटेगर बी या संघासाठी 18 चेंडू आणि विजयासाठी आवश्यक असेल 9 धावा. आणि जर बोनस प्राप्त करायचा असेल गोटेगर बी या संघाला तर 3 चेंडूमध्ये 9 धावा काढाव्या लागतील या पुढच्या येणाऱ्या. लाजवाब खेळाचं प्रदर्शन रुद्रा स्पोर्ट्स शेंद्रुण या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतो. शेवटच्या 4थ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर एक चौकार ओमकारच्या बॅटमधनं पाहायला मिळाला. लेटकिट खेळला गेला होता. बाउन्सचा वापर केला गेला. चेंडूचा वेग दिला गेला आणि यावेळेला मात्र एक सुंदर चौकार एक संजीवनी प्रदान करणारा होता. कुठेतरी मनावरचे जे दडपण होतं गोटेगर संघाच्या ते दडपण यावेळेला परिपूर्ण ढकललं गेलंय ते रुद्रा स्पोर्ट्स शेंद्रुण या संघावर. पण लाजवाब मित्रांनो, म्हणतात ना पराभव देखील असा स्वीकारायचा की जिंकणाऱ्याला वाटलं पाहिजे की माझ्या आयुष्यातला हा सर्वात कठीण खेळ होता आणि म्हणून पराभव देखील सन्मानानं स्वीकारावा. अजूनही वेळ गेलेली नाहीये. कारण तुम्ही विचार करत असाल 18 चेंडू आणि 9 धावा, पण हाही विचार आहे की त्या 9 धावा काढण्यासाठी गोटेगर बी या संघाकडे केवळ 3 विकेट हातात आहेत. जर विकेटचा मारा केला, एक तिकट मारा झाला, बेधक गोलंदाजी जर झाली तर मग मात्र गोटेगर बी या संघाला तुम्ही अडचणीत आणू शकता. 18 चेंडू आणि 9 धावा बोनस जर प्राप्त करायचा असेल तर बोनस प्राप्त करण्यासाठी तुम्हाला आवश्यक असतील पुढच्या 3 चेंडूमध्ये या उरलेल्या 9 धावा. जवळपास 700 लोक या वेळेला टेन क्रिकच्या या युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून या मॅचचा आनंद घेत आहेत. नक्कीच शेंद्रुण संघाने क्रिकेट रसिकांची मनं हृदय अक्षरशः जिंकून घेतली आहेत. यावेळेला बॉलिंग मार्कवर आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाज राजेश. त्याने एक दुवादार फलंदाजी केली होती आणि संघाला एक समाधानकारक धावसंख्या उभारून कर दिली होती. स्ट्राईकला आहे बॅट्समन आदिनाथ. पहिला चेंडू यावेळेला ऑफसाईडच्या दिशेनं हा खेळलेला फटका. क्षेत्ररक्षक मात्र तिथं तैनात आहे. चुकी होतीये. या चुका महागात पडतायत आणि मिळतील या एकूण 2 धावा. या 2 धावांनी गावदेवी स्पोर्ट्स गोटेगर बी या संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते 36-36. 3 6 36 धावा. समीकरण बदललं गेलंय. विजयासाठी आवश्यक असतील 17 चेंडू आणि 7 धावा. बोनस पाहिजे असेल तर मग मात्र पुढच्या 2 चेंडूंवर या 7 धावा वसूल कराव्या लागतील त्या गोटेगर बी या संघाला. क्षणागणिक ऑनलाईन प्रेक्षकांचा आकडा मात्र वाढत जाताना पाहायला मिळतो. 881
यावेळेला व्ह्यूअर्स लाईव्ह व्ह्यूअर्स आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्याचबरोबर डेन केबलवर देखील ही स्पर्धा टीव्हीच्या माध्यमातून देखील अनेक जण या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. डीफीएलची ही खासियत आहे. सुंदर बॉल पाहायला मिळाला. एक निर्धाव चेंडू राजेशच्या माध्यमातून कमबॅक केलं गेलंय. अजूनही 7 धावांनी लक्ष दूर आहे आणि या चेंडूवर षटकार जरी आला तरी मात्र बोनस काही प्राप्त होणार नाही गावदेवी स्पोर्ट्स गोटेगर बी या संघाला. या षटकातला पुढचा चेंडू बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होईल. गोलंदाज राजेश ला जवाब खेळी आतापर्यंत शेंद्रुन संघाच्या माध्यमातून. सुंदर बॉलिंग. चेंडू पडल्यानंतर काटा बदलतोय, दिशा बदलतोय, बाहेर निघतोय. एक संत गतीचा चेंडू मात्र आपल्याला पाहायला मिळाला आणि त्याचा परिपाक यावेळेला तब्बल 900चा आकडा गाठला गेलाय. क्षणागणिक आपल्याला ऑनलाईन रसिकांची गर्दी पाहायला मिळते. तुर्तास मैदानात मॅच चालू आहे. कमालीचं प्रदर्शन सेकंड इनिंग मध्ये विथ अ फुल कॉन्फिडंट आपल्याला पाहायला मिळाला. ते मात्र रुद्रा स्पोर्ट्स शेंद्रुण या संघाकडनं आतापर्यंत झुंजवलंय गोटेगर बी या संघाला. या षटकातला पुढचा चेंडू पाहूया. फॉलो करण्याचा प्रयत्न केला गेला होता. मिसअंडरस्टँडिंग होतीये का? थ्रो केले गेले, डायरेक्ट हिट झालाय. लाजवाब. याला म्हणतात कॉन्फिडन्स. हा आहे आत्मविश्वासाचा नमुना. शेवटपर्यंत जिंकण्याची भूक मात्र मी सोडणार नाही. जिंकण्याची जी माझी प्रबळ इच्छा आहे आणि या मॅच मधल्या निकालावर जी मी एक प्रबळ दावेदारी प्रस्थापित केली आहे त्या दावेदारीपासून मी जराही मागे हटणार नाही. हे अगदी रोखठोकपण अगदी ठणकावून सांगितलं गेलंय रुद्रा स्पोर्ट्स शेंद्रुण या संघाकडनं. पहिल्या चेंडूवर राजेशच्या 2 धावा आल्या. दुसरा चेंडू डॉट बॉल, तिसरा चेंडू डॉट बॉल आणि चौथा चेंडू देखील निर्धाव. लाजवाब गोलंदाजी. समीकरण बदललं गेलंय. विजयासाठी 14 चेंडू आणि 7 धावा. यापुढील होणारा सामना अमित टेंबरेकर विपक्ष मनोज स्पोर्ट्स आदिवली संघ. दोन्ही संघांनी सज्ज राहायचंय. खऱ्या अर्थानं रोमहर्षकतेच्या शिखराला आणि प्रेक्षकांच्या उत्कंठेला शिगेला पोहोचवणारा हा सामना आपण बघतोय. 43 धावांचा पाठलाग चालू आहे आणि ग्रामीण टेनिस क्रिकेट विश्वात स्वतःचं वेगळं वलय निर्माण करणारी गोटेगर बी नावाची टीम या 43 धावांचा पाठलाग करताना मात्र संघर्ष करताना दिसून येते. या षटकातला पुढचा चेंडू यावेळेला ट्रॅकर बॉल होता. एक सुंदर फटका. इनोव्हेटिव्ह शॉट. चेंडू निघून गेला डिफाईन लेग रिजन मध्ये. सीमा पार. चौकार. हा असेल शेवटचा चेंडू. बॉलिंग मार्कवर सज्ज होईल पुन्हा एकदा गोलंदाज राजेश. हा आहे व्हाईट बॉल आणि त्या व्हाईट बॉलवर एक धाव मिळते. समीकरण बदललं जाईल. विजयासाठी अजूनही 2 धावांची गरज. यावेळेला आधीच्या बॅटमधनं हा येईल प्रहार. विजयी चौकार. वेल डन गाईज. खरंच मनापासून कौतुक करावं लागेल ते रुद्रा स्पोर्ट्स शेंद्रुण संघाचा. हा पराभव जरी स्वीकारला असेल तरी सन्मानजनक पराभव होता आणि या मॅच मध्ये मिळालेला कॉन्फिडन्स, हा मॅच मध्ये लाभलेला आत्मविश्वास भविष्यात येणाऱ्या प्रत्येक सामन्यामध्ये कामी येणार आहे रुद्रा स्पोर्ट्स शेंद्रुण या संघाच्या. यावेळेला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, या मॅचचा सामनावीराचा किताब मात्र बहाल केला जाईल. 2 षटकांमध्ये केवळ 3 धावा खर्च केल्या गेल्या आणि तब्बल 3 गडी बाद केले गेले. तो गोलंदाज आतिश भांडे. आतिश भांडे गोटेगर बी संघाचा आतिश भांडे ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच सामनावीर. आणि मयूरजी दिनकर यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते
हा सामनावीराचा किताब बहाल करायचा. एक सुंदर मॅच